न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। मुकुंदनगर परिसरातील शांतीधाम मंदिर आणि पावन दत्त मंदिर संदर्भात बजरंग दलाचे कुणाल भंडारी पुन्हा एकदा आक्रमक झालेत। मिळालेल्या पूर्ण माहितीनुसार नगर शहरातील मुकुंदनगर भागातील शांतीधाम मंदिर आणि पावन दत्त मंदिर परिसरात अतिक्रमण संदर्भात 16 फेब्रुवारी 2022 रोजी निवेदन देऊन सुद्धा नागरिकांच्या सुरक्षेमध्ये कुठलीही सुधारणा झालेली नसून 21 फेब्रुवारी रोजी आमदार संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी जाऊन फोटो सेशन करून प्रसार माध्यमांमध्ये बातम्या छापून प्रसिद्धी मिळवली आणि त्या ठिकाणी हिंदू मुसलमानची ट्रस्ट करून मंदिराचा जीर्णोद्धार करू अशी घोषणा केली। हिंदू मंदिरावरती मुस्लिम समाजाचा अधिकार काय, तसेच त्या पुजाऱ्यांना होणारा मानसिक त्रास, सर्व मुद्द्यांवर प्रशासनानं तातडीनं कारवाई करून त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमण त्वरित काढलं नाही आणि त्या ठिकाणचे सुशोभीकरण केलं नाही तर बजरंग दल स्वतः हिंदू समाजासह मुकुंदनगर भागामध्ये जाईल आणि त्यानंतर जी पुढची परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी दिलाय। काय म्हणाले कुणाल भंडारी पाहूयात। मुकुंदनगर भागातील शांतीधाम मंदिर व पावन दत्त मंदिर या मंदिरासंदर्भामध्ये मागे सुद्धा 16 फेब्रुवारी 2022 पासून गेल्या 2 वर्षात अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा त्या मंदिराच्या बाबतीमध्ये प्रशासनानं कुठलीच दखल घेतलेली नाही। त्या ठिकाणी तीव्र प्रकारचे घाण असे तिथं मैला मिश्रित पाणी त्या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी कचरा आणून मांसाचे तुकडे त्या ठिकाणी फेकले जात आहेत। त्या शांतीधाम मंदिराच्या परिसरामध्ये टुकार टवार लोक गांजा पितात, त्या ठिकाणी महिला मुलींना घेऊन येतात व अनैतिक प्रकार करण्याचं त्या ठिकाणी ते प्रकार करत असून, तसेच जे काही दत्त मंदिर आहे या दत्त मंदिराच्या ठिकाणी अज्ञात विस्मानं बांधकाम करून मंदिराच्या जागेमध्ये तो 4 फूट घुसलेला आहे व हा जो कोणी इसम आहे तो त्या ठिकाणचा संबंधित नगरसेवकाचा पंटर आहे आणि यामागे 2022 साली 21 फेब्रुवारी 2022ला नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी फोटो सेशन करून मुस्लिम व हिंदू लोकांना एकत्र करून त्या ठिकाणी हिंदू मुसलमान अशी ट्रस्ट निर्माण करू आणि त्या ठिकाणी मंदिराचं जीर्णोद्धार करू, वॉल कंपाऊंड बांधू, त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक करू टाकू आणि त्या मंदिराचं सुशोभीकरण करू असे मोठमोठ्या प्रकारच्या जाहिराती देऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं श्रेय लाटण्याचा प्रकार केला। पण गेल्या 2 वर्षात शहरामध्ये त्यांनी विकासाच्या अशी लाट आणत असताना त्या मंदिराकडे दुर्लक्ष केलं आणि शहरातला जो काही निधी आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी निधी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता, पण तसं काही घडलेलं नाही। या ठिकाणी आमदार असू खासदार असू हे त्यांच्या इव्हेंटमध्ये बिझी आहेत, त्यांना या ठिकाणी हिंदुत्वाच्या नावावरती मतं पाहिजे, पण हिंदूंचे असलेले जे काही खरे त्रास आहेत, हिंदूंचे जे काही समस्या आहे त्या ठिकाणी ते काही मिटवण्याचे प्रयत्न ते दिसत नाही। फक्त येऊन फोटो सेशन करायचं, हिंदुत्वाच्या नावावरती भगवे झेंडे घेऊन मिरून हिंदुत्वावरती मतदान होत नसतं साहेब। लव जिहादसारखे, लँड जिहादसारखे हिंदू देवी देवस्थानच्या जे काही प्रकार आहे, जो अतिक्रमण होत आहे त्याला रोका, त्याच वेळेस तुमच्या मागे हिंदू समाज उभं राहील। आणि या बाबतीत पालिका प्रशासनानं जर तातडीनं त्या ठिकाणी दखल घेतली नाही, पोलीस प्रशासनानं संबंधित त्या ठिकाणच्या टार्गेट लोकांवरती जर त्या ठिकाणच्या त्या अतिक्रमणधारकांवर जर कुठली कायदेशीर कारवाई केली नाही, समस्त हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या ठिकाणी JCB व घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्या प्रकारचं जे कोणी अतिक्रमण केलेलं आहे त्याचं घर पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला फक्त पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील। याची त्यांनी आत्ताच दखल घ्यावी। आता कोणी शांत बसणार नाही। तुम्हाला वाटत असेल की आता सगळं काही झालं आहे, राम मंदिर झालं आहे, आता शांत बसतील, होणार नाही। इथून पुढची जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला जबाबदार फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन, स्थानिक आमदार खासदार व हे महापालिका प्रशासन असेल। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।